नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे जुलै 2023. या महिन्यातील शेवटचा दिवस 31 जुलै 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, आपले रतनजी टाटा यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला उद्योग रत्न पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे रतनजी टाटा यांना. क्लिअर झाली गोष्ट? ठीक आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतीय संसदेच्या इतिहासातील सर्वात अलीकडील अविश्वास प्रस्ताव, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल नो कॉन्फिडन्स मोशन, कोणता आहे किंवा कितव्या क्रमांकाचा आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 28वा. या ठिकाणी काय आहे? अविश्वास प्रस्ताव आहे, नो कॉन्फिडन्स मोशन आहे. हे काय असतं याच्याबद्दल काही ठराविक माहिती आहे जी की एक्झाममध्ये कदाचित विचारली जाऊ शकते. जसं की व्यवस्थितपणे ऐका, काळजीपूर्वक ऐका, फक्त बघत बसू नका, लगेच वही आणि पेन घेऊन बसा. पहा, पॉइंट लिहून घ्या. अविश्वास ठराव या दोन शब्दांमध्ये अर्थ जो काय आहे तो स्पष्ट होतो. ज्याचा अर्थ काय आहे? एखाद्या सभागृहाच्या नेत्यावर त्या सभागृहाला भरवसा नाही किंवा आहे की नाही याची चाचपणी करायला आणला जातो, त्याला अविश्वास ठराव म्हटलं जातं किंवा नो कॉन्फिडन्स मोशन असं म्हटलं जातं. लोकसभेचा कुठलाही सदस्य सरकारच्या कामकाजावर एखाद्या धोरणावर नाखुश असेल किंवा कुण्या कारणाने सरकार अल्पमतामध्ये आलं असेल तर तो सरकार विरोधामध्ये अविश्वास ठराव आणू शकतो. तिसरा पॉइंट, लोकसभेच्या कामकाजाच्या नियम आणि संहितेच्या 198व्या नियमानुसार हा ठराव आणण्यासाठी एखाद्या सदस्याला लोकसभेच्या किमान 50 सदस्यांचा पाठिंबा मिळवण्याची गरज असते. आतापर्यंत जर तुम्हाला असं विचारलं कोणाकोणाच्या काळामध्ये अविश्वास ठराव आतापर्यंत मांडण्यात आलेला होता, तर सर्वात जास्त वेळेस इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये 15 वेळेस, त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये 3 वेळेस, त्याच्यानंतर PV नरसिंहराव यांच्या काळामध्ये 3 वेळेस, मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये 2 वेळेस आणि जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि वर्तमानमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांच्या काळामध्ये एक एक वेळा या ठिकाणी काय केलेलं आहे? अविश्वास ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. कशाबद्दल आहे हा प्रश्न? अविश्वास ठरावाबद्दल, नो कॉन्फिडन्स मोशन बद्दल. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. जानेवारी ते जून 2023 पर्यंत म्हणजे या 6 महिन्यातच किती लोकांनी भारत सोडून दुसऱ्या देशाचे जे काही नागरिकत्व आहे ते या ठिकाणी घेतलेले आहे, दुसऱ्या देशाचं सिटिझनशिप या ठिकाणी प्राप्त केलेली आहे किंवा घेतलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवळपास 87,000 पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी भारत सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला फिरवून विचारला की ठीक आहे हे लोक तर गेले आहेत सोडून भारत, परंतु हे नेमकं गेले कुठं, तर हे सर्व लोक या ठिकाणी जवळपास 135 देशांमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्स आहे, आश्चर्याची गोष्ट आहे, पाकिस्तान सुद्धा आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर जर्मनी आहे, यासह इतर वेगवेगळ्या देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर ह्या 6 महिन्यामध्ये जवळपास 87,000पेक्षा जास्त लोकांनी भारत सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व या ठिकाणी घेतलेले आहे किंवा प्राप्त केलेले आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. सौनी योजना, सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना कोणत्या राज्यामध्ये अलीकडेच लॉन्च करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना लॉन्च करण्यात आलेली आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सौनी नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे? तर तेव्हा सुद्धा उत्तर गुजरात असणार आहे. आणि या SAUNI सौनी या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे तर लिहून घ्या, सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन असा याचा फुल फॉर्म आहे.
ठीक आहे, हे कोणी लॉन्च केलेलं आहे? तर भारताचे वर्तमानमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना लॉन्च केली आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणातून ओव्हरफ्लो होणारे पुराचे पाणी भारतातील गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रदेशातील दुष्काळी भागामध्ये वळवून 115 मोठी मोठी धरणे भरणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे सौनी योजनेचा मागचा. ठीक आहे, कोणी लॉन्च केली? नरेंद्र मोदींनी. कोठे लॉन्च केली? गुजरात या राज्याच्या अंतर्गत. तर लगेच गुजरातबद्दल आपण चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत गुजरातचे भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, गीर, ब्लॅकबक आणि वनसदा, आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत, सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न क्रमांक 4. जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय पुरुष स्पर्धा द रुबारू किंवा द रुबरू मिस्टर इंडिया स्पर्धाचे आयोजन कोणते राज्य करणार आहे? तर पर्याय क्रमांक ए गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गोवा या राज्याच्या अंतर्गत जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय पुरुष स्पर्धा द रुबरू मिस्टर इंडिया याचं या ठिकाणी ऑर्गनायझेशन करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक ए गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गोव्याबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली 30 मे 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत, राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले आणि राजधानी आहे पणजी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला ओलिम. पुढचा प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच रुबेलाची यशस्वीपणे निर्मूलनाची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? चांगली गोष्ट आहे. पर्याय क्रमांक डी भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भूतान या देशाने हे अनाऊन्स केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. काय? तर रुबेला या ठिकाणी भूतानमधून पूर्णपणे इलिमिनेट झालेलं आहे, निर्मूलन त्याचं यशस्वीपणे 100% सक्सेस या ठिकाणी भेटलेलं आहे. तर भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशातून रुबेलाची यशस्वीपणे निर्मूलनाची घोषणा करण्यात आलेली आहे. सोबत एक पॉइंट लिहून घ्या. 2004 मध्ये युनायटेड स्टेट्समधून रुबेलाची उच्चाटन करण्यात आलं होतं, म्हणजेच इलिमिनेशन करण्यात आलं होतं, पूर्णपणे निर्मूलन करण्यात आलं होतं. 2019 मध्ये भारताने सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवलेलं होतं. 2023 पर्यंत गोवर आणि रुबेला नष्ट करण्याचं लक्ष ठेवलं होतं आपल्या भारताने. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. सरावाबद्दल प्रश्न आहे. तालिस्मॅन साबेर युद्ध सराव कोठे आयोजित केला जात आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, तालिस्मॅन साबेर युद्ध सराव कोठे आयोजित केला जात आहे? तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. या सरावामध्ये जवळपास 11 वेगवेगळ्या देशांतील 30,000पेक्षा अधिक सैन्यांचा या ठिकाणी सहभाग होणार आहे. ऑस्ट्रेलिया सोबत युनायटेड स्टेट्स सोबत या ठिकाणी या सरावामध्ये भाग घेत आहेत. याच्यामध्ये भारत, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड हे सध्या काय आहेत? तर ऑब्झर्वर आहेत, म्हणजे सरावाचे निरीक्षक आहेत. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या युद्ध सरावाबद्दल. या युद्ध सरावाचं नाव काय आहे? तालिस्मान साबेर. कोठे आयोजित केला जात आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतर्गत. लगेच मग जे काय आपला भारत देश आहे आणि भारताचं इतर देशासोबत जे काही युद्ध सराव वेगवेगळ्या महिन्यांमध्ये मागील काही आठवड्यांमध्ये झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की ऑस्ट्रा हिंद सराव आहे भारताचा ऑस्ट्रेलियासोबत, वीर गार्डियन जिमेक्स सराव आहे जपानसोबत, सूर्यकिरण आहे नेपाळसोबत, युद्धाभ्यास तारकश सराव आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत, डस्टलिक सराव आहे उझबेकिस्तान सोबत, फ्रिंजेक्स सराव आहे फ्रान्स देशासोबत, अविया इंद्र नौदल आहे रशिया सोबत, अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे यूके सोबत, सायक्लोन 1 आहे इजिप्त सोबत, नसीम अल बहर आहे ओमान सोबत, अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत, बाल्टॉप्स 22 आणि स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशा अंतर्गतचा सराव, आणि मोसी 2 सराव आहे रशिया आणि चीन या 2 देशा अंतर्गतचा सराव. पुढचा प्रश्न क्रमांक 7. स्टार मार्क करून ठेवा, 100% हा प्रश्न विचारला जाणार. तेनझिंग यांगकी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तेनझिंग यांकी असं यांचं नाव आहे. या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला IPS अधिकारी ठरलेल्या आहेत? तर या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून लगेच तुम्हाला लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गतची फर्स्ट फिमेल IPS ऑफिसर बनलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे तेनझिंग यांकी. याला या ठिकाणी नक्कीच स्टार मार्क करून ठेवू शकता. तर या ठिकाणी अरुणाचल प्रदेश या राज्यातील पहिल्या महिला IPS अधिकारी ठरलेल्या आहेत.
तेनझिंग यांककी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. ADBने भारतातील कोणत्या राज्यातील राज्य महामार्ग अपग्रेड करण्यासाठी $295 दशलक्ष कर्ज करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्यातील जे काही रोड या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे त्याला या ठिकाणी सुधारण्यासाठी $295 दशलक्ष कर्ज करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. कोणी केलेली आहे? ADBने. काय आहे ADB? याचा फुल फॉर्म लिहून घ्या. एशियन डेव्हलपमेंट बँक, मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक. ज्या बँकेचे अध्यक्ष आहेत मात्सुको असाकावा. मुख्यालय आहे मांडलुआंग, फिलिपिन्स या ठिकाणी. स्थापना झाली 19 डिसेंबर 1966 आणि सदस्यत्व या ठिकाणी आहे 68 देशांकडे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सिकर या ठिकाणातून किती लाख PM किसान समृद्धी केंद्र देशाला समर्पित केलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जवळपास 1.25 लाख PM किसान समृद्धी केंद्र देशाला या ठिकाणी समर्पित केलेले आहेत. कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. कुठून? राजस्थानमधून. किती? 1.25 लाख. काय? PM किसान समृद्धी केंद्र. हे जे काही PM किसान समृद्धी केंद्र आहेत हे काय करणार आहेत? तर शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा जसे की चाचणी सुविधा, खतांसाठीच्या योजना, बियाणे, उपकरणे, माती, बियाणे तसेच खते यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी हे PM किसान समृद्धी केंद्र या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेले आहेत. तर 1.25 लाख केंद्रांचं या ठिकाणी समर्पण करण्यात आलेलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधून सिकर या ठिकाणातून. पुढचा प्रश्न 10व्या नंबरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक हिपॅटायटिस दिवस, वर्ल्ड हिपॅटायटिस डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 28 जुलैला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2023 ची थीम काय आहे तर लिहून घ्या वी आर नॉट वेटिंग. अशा प्रकारची थीम आहे 2023 साठी. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. आणि जुलै 2023 मधील हा आजचा शेवटचा दिवस आहे. तर एकदा आपण काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्या सर्व महत्त्वाच्या दिवसांवरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. काळजीपूर्वक आहे का? 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. जो काही जुलै महिना आहे जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. इंटरनॅशनल टेम्पल्स कन्व्हेन्शन आणि एक्सपो 2023 ITCX कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे? इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन अँड एक्सपो अशा याचा फुल फॉर्म आहे. तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर वाराणसी या ठिकाणी. पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्समध्ये विकेटमध्ये किंवा सर्वाधिक बळी घेणाऱ्यामध्ये दुसरा भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? तर पर्याय क्रमांक ए रविचंद्रन अश्विन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, मुंबईचं जे काय हायकोर्ट आहे मुंबई उच्च न्यायालय त्याचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नीरज गुप्ता, देवेंद्र कुमार उपाध्याय, रवी सिन्हा की स्वामीनाथन जानकी रामन? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.